टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आषाढी यात्रेत होणारी भाविकांची गर्दी आणि सध्या राज्यात वाढत असलेली कोरोनाची संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उपजिल्हा रुग्णालयामध्ये खरं तर 100 बेडचं खरं तर विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेलं आहे। आपण आता बघू शकतो की ऑक्सिजनयुक्त 100 बेड खरं तर तैनात करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या भाविकाला त्वरित उपचार मिळावेत आणि ज्या भाविकाला कोविड झाला त्याला त्वरित विलगीकरण करून त्वरित उपचार मिळावेत अशी व्यवस्था खरं तर आज उपजिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत राज्यामध्ये वाढत असलेली कोरोनाची संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग आता अलर्ट मोड आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक महेश सुडके डॉक्टर आपल्याबरोबर काय सांगताल, आज विलगीकरण कक्षाची स्थापना झाली, काय काय उपाययोजना आपल्याकडे आहेत? आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र हे आपलं विठ्ठल रुक्मिणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये 15 ते 20 लाख लोक पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशातून दाखल होत असतात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या संख्येचा वाढता आलेख बघता आपण खबरदारी म्हणून आपल्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे 100 बेडचं विलगीकरण कक्ष अद्ययावत विलगीकरण कक्ष स्थापन केलेलं आहे, जेणेकरून जर वारीमध्ये अचानक रुग्णांची संख्या जर वाढली तर त्यांना पूर्णपणे सुसज्ज असं सेवा देता येईल या उद्देशाने आपण ऑक्सिजन असेल, व्हेंटिलेटर्स असतील, मग मॉनिटर्स असतील, याचा एक विलगीकरण कक्ष पंढरपूरमध्ये आपण स्थापन केल्यात आले आणि जर काही अशा रुग्णांना म्हणजे सर्दी, खोकला, ताप असे जर रुग्ण आढळले तर आपण त्यांना त्वरित उपचार करू या उद्देशाने आपण सुसज्ज असा विलगीकरण कक्ष पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे स्थापन केलेला आहे। जिल्ह्यामध्ये आपल्या पालखी आल्यानंतर आतापर्यंत किती रुग्ण आपल्याला सापडलेले जाणून काय शक्यता आहे का? आतापर्यंत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये 2 रुग्ण आढळलेले असून त्यांच्यावर उपचार झालेले आहेत। एकाची कंडिशन थोडीशी क्रिटिकल होती पण तो पण बरा होण्याच्या मार्गावर आहे। आत्तापर्यंत फक्त 2च रुग्णांची नोंद झालेली आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, पण वारीच्या अनुषंगाने जेव्हा पालख्या आपल्या पंढरपूरमध्ये दाखल होतील तेव्हा ही संख्या वाढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, म्हणूनच आपण हे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे विलगीकरण कक्ष स्थापन केलेलं आहे। काय भाविकांना काय आवाहन करता येईल? आपण भाविकांना आवाहन करू की कोरोनाच्या उद्देशानं जे आपण त्यांना SOP सांगितलेले जसे की हात धुणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, तसंच मास्क वापरणे आणि शक्य असेल तर गर्दीचे ठिकाणं टाळणे, हे जर उपाय केले तसेच त्यांना जर लक्षण असेल सर्दी, खोकला, ताप तर त्यांनी त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार करून घेणं गरजेचं आहे। आपण बघितलं असेल की आज खरं तर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती उपजिल्हा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे आणि येणाऱ्या भाविकांना सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा वापर करणे याचं देखील खरं तर उपजिल्हा रुग्णालयाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।